भंडारा जिल्ह्यात हजारो हेक्टरवरती उन्हाळी धान रोवणीचा श्री गणेश करण्यात आला। मात्र रोवणी करता महिला मजुरांची टंचाई जाणवत असल्यानं शेतकऱ्याचं अख्खं कुटुंब शेतात राबतंय। दरम्यान ट्रॅक्टरच्या माध्यमातून चिखलणी सुरू आहे। नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते सुभाष शर्मा यांचा सत्कार करण्यात आला। पालकमंत्री संजय राठोडांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला। स्वतः सेंद्रिय शेती करून त्यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले। झाड शेतातले जी त्यांना हे करत असताना हे विकाऊ सुद्धा तर शेतातले झाड शेतातले जीव जंतू पशु पक्षी पाखरं आणि त्याच्यापेक्षाही अजून माझ्यासोबत काम करणारे माझे ज्यांना आपण माणसं म्हणतो असे चांगल्या हृदयाचे माणसं जे 40 वर्षापासून माझ्यासोबत घाम गाळले आहे। अशा घाम गाळल्यामुळे हे सगळं हा पुरस्कार त्यांच्यासाठी जाऊन आला, माझ्यासाठी नाही। त्यांनी कर्तृत्व केलं। तिकडे वाशीमध्ये संत्रा बागांची फळं परिपक्व होण्याआधीच मोठ्या प्रमाणात गळत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय। संत्रा झाडावरील 40 ते 50% फळं गळून पडतायत। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले। पवारवाडी भागात यावेळेस संत्रा पिकाचं प्रचंड नुकसान होत आहे फळगळीमुळे। कारण की जवळपास आतापर्यंतच 50 ते 60% संत्रा गळ झालेली आहे आणि कुठल्या रोगामुळे झालं काहीच कळून नाही राहिलं। कोणी तज्ञही नाहीत आपल्या भागात, त्यांना विचारावं तर आतापर्यंत एवढं झालं, आणखीन गळ सुरूच आहे। त्याच्यामुळे आमच्यावर पवारवाडी भागात संत्रा पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे। आमच्यावर स्वतःवर खूप मोठं आर्थिक संकट कोसळलेलं आहे। 50 ते 60% फळगळ झालेली आहे। 4 एकर माझा संत्र्याचा मळा आहे। 5 ते 6 लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित होतं, पण आता ही फळगळ पाहता आणि व्यापाऱ्यांचे बोलण्याची पद्धत, भाव न घेण्याची पद्धत न पाहता 50 ते 60 हजार येतात का नाही याचं सांगू शकत नाही आपण काहीच। बघूयात पुढची बातमी। प्रेमाचं प्रतीक म्हणजे गुलाब। व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गुलाबाला विशेष महत्त्व असतं। त्यामुळे आता 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं गुलाबाचा रुबाब चांगलाच वाढलाय। सोलापुरात 10 ते 15 रुपयांना मिळणारा एक गुलाब आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं 40 ते 50 रुपयांना मिळतोय। यामुळे फुल विक्रेत्यांना फुलांचा चांगला भाव मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। फुलांची आवक कमी आहे गुलाबाची। इतर गुलाब हा 15 ते 20 रुपयाला विकतो, परंतु यावर्षी आवक कमी असल्यामुळं 40 ते 50 रुपयाला एक गुलाब जाणार आहे आणि त्यामुळं ते 7 ते 14 तारखेपर्यंत व्हॅलेंटाईन डेचा मोसम असतो। त्यामुळं गुलाब महाग झालेत, आवक कमी आहे आणि उद्या तर याच्यापेक्षा जास्त भाव निघेल गुलाबाचा। गुलाबाची मागणी आहे, तरुण वर्ग जास्तीत जास्त जो आहे तो तरुण वर्गच घेऊन जातो गुलाब। आपले सर्वसामान्य माणसं आणि लग्नाचा सीझन चालू आहे, त्यामुळे गुलाबाची आवक कमी आणि मागणी जास्त आहे, त्यामुळे हे जे भाव वाढलेले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल गावात 60 वर्षीय शेतकऱ्यानं नारळाची बाग फुलवली आहे। सोलापूरच्या 40°C तापमानात नारळाची बाग फुलवल्यानं जिल्ह्यात सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे। नारळाच्या 1 एकर बागेतून त्यांना वर्षाला 5 ते 6 लाखांचं उत्पन्न मिळतंय। माझी 3 एकर जमीन असताना मी 1 एकर जमीन नारळाच्या बागेसाठी निवडून केलेले आहे। तरी त्या नारळाचे झाडाचे नियोजन किंवा सहकार्य मला विठ्ठल सुरेशी यांनी केलेलं आहे आणि अशा सोलापूर जिल्ह्यामध्ये 40°C तापमानामध्ये असताना सुद्धा विठ्ठल सहकार्याने करून माझ्या नारळाची फलधारणा चांगली आहे। लागवडीपासून त्यांना फळ लागेपर्यंत पूर्ण असं मार्गदर्शनाचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक झाडाला असं फळ लागलेलं आहे। शहाळासाठी ह्याचं बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे आणि ह्याला चांगल्या बऱ्यापैकी मार्केट देखील मिळू शकतं। सध्या ह्याचं मार्केट 30 रुपये पद्धतीने चालू आहे। एका झाडाला 200 जर फळ पकडले आपण तर एका झाडापासून आपल्याला 5 ते 6 हजाराचं आरामापैकी उत्पन्न मिळू शकतं। बघूयात पुढची बातमी। जालन्यात कोथिंबिरीला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यानं ती रस्त्यावर फेकली। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। बाजारात पोतभर कोथिंबिरीला 50 रुपये दर मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। एका 2,000 रुपये पुढायला आहे, वावर गुतलं, याला पाणी नाही, देव बेजार 100ला 50ला व्यापारी मानायला गेला इकाव का आणि करायचं का? आम्ही याला का घरी नेऊ, रुपया नेऊ का 2 रुपये नेऊ? काय येतं का? तेल मीठ येतं याच्यात? हा, साखर तरी किलो भर येतो का? इतक्या मोठ्या कोंबडीमध्ये 5-6 बाया लावल्यात।
लावा त्या बाया सुरुवात 200 रुपये पैसे किती वाले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एप्रिल 2024 ते 2025 या कालावधीत 58,62,596 क्विंटल कांद्याची आवक झाली. सध्या सर्वसाधारण कांद्याला 1,500 रुपये तर चांगल्या कांद्याला 3,200 रुपये क्विंटल पर्यंतचा दर मिळतोय. आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. आपण जर पाहायला गेलं तर सर्वात मोठी बाजारपेठ 2 नंबरची बाजारपेठ म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. आपण एकंदरीत 2023 आणि 24 या वर्षातील जर आढावा घेतला तर सोलापूर बाजार समितीमध्ये तब्बल 80,06,000 क्विंटल कांद्याची आवक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 2024 आणि 25 मध्ये सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची उलाढाल ही 1,315 कोटीच्या आसपास गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत यंदाच्या वर्षी पावसामुळं मोठा फटका हा कांदा पिकाला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळं बाजारात कमी दर्जाचा आणि कमी प्रमाणात माल आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सोलापूरसह नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड, कर्नाटक आदी राज्यातून आणि जिल्ह्यातून कांदा हा विक्रीसाठी सोलापूर जिल्ह्यात येत असतो. साध्यात साध्या कांद्याला 1,500 रुपये तर चांगल्या कांद्याला 3,200 रुपयेपर्यंत भाव मिळताना आपल्याला दिसून येतोय. कॅमेरामॅन विजय आवटेसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर.